मंचर प्रतिनिधी कळंब तालुका आंबेगाव येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल आणि कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब या दोन्ही शाळेतील जवळपास 150 गरीब होतकरू विद्यार्थ्यांना कळंब गावातील सेवानिवृत्त दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून जवळपास एकूण 32,000 रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सखाराम साहेब भालेराव, सेवानिवृत्त उपाध्यक्ष गोदरेज इंडिया लिमिटेड डॉक्टर बाळासाहेब गायकवाड, सेवानिवृत्त वरिष्ठ लेखा अधीक्षक सुधीर शेवाळे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी सुरेश भालेराव, सेवानिवृत्त बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक शंकर कहडणे, सेवानिवृत्त वनाधिकारी दत्तात्रय भालेराव यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फुलस्केप, हाफस्केप, दुरेगी, चाररेगी वह्या, कंपास पेटी, रंगपेटी, स्कूल बॅग, चित्रकला वही, गणवेश वाटप करण्यात आले। या प्रसंगी सेवानिवृत्त गटविकास अधिकारी सखाराम भालेराव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गरीब होतकरू गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यांना शैक्षणिक साहित्य मिळून त्यांची गरज भागवून भविष्यात ते विद्यार्थीसुद्धा आपले कुटुंब घडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील। या माध्यमातून गेल्या 3 वर्षापासून हे शैक्षणिक साहित्य मित्रपरिवाराच्या माध्यमातून मदत करण्यात येते। या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब आरेकर, मुख्याध्यापिका मीना निराळी यांनी आपली मनोगते व्यक्त करून साहित्य देणाऱ्या दात्यांचे आभार मानले। कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक यशवंत कानडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष DR भालेराव, उपाध्यक्ष शांताराम थोरात, सचिव नंदाराम भालेराव, शाळा व्यवस्थापक समिती अध्यक्ष संदीप कहडणे, मुरलीधर भालेराव, चंद्रकांत बोर, चंद्रकांत शेवाळे, राजेंद्र भालेराव, भीमा थोरात यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला शिक्षक संजय शेलार यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक मच्छिंद्र वायाळ, संतोष कानडे, गणेश लोहकरे, काशीनाथ काटे, सतीश पाचपुते, अजय कुमार कडाळे, संगीता शेलार, गीतांजली शेलार, मंजुषा डुमरे, सुनील केदार, अंकुश गोरे, श्यामकांत घोडेकर यांनी विशेष प्रयत्न केले। मान्यवरांचे पुनश्च एकदा धन्यवाद। आपणास विनंती आहे की आपण आसन असतो व्हावं। सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या जागेवर जाऊन बसायचे। यानंतर सन्मान्य श्री शाला सर या क्षेत्रामध्ये केली आणि खरं तर तोच त्यांनी वसा आणि ध्यास घेऊन आपल्या निवृत्तीच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला या गावासाठी, समाजासाठी, या विद्यार्थ्यांसाठी काही करता येईल या भूमिकेतून गेल्या 2 वर्षापासून सन्माननीय सखाराम शेठ भालेराव आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार यांच्या माध्यमातून या दोन्ही विद्यालयासाठी या शैक्षणिक साहित्याचं वितरण होत आहे। खरं तर आपण म्हणतो देणाऱ्याच्या हात हजारा दुबळी माझी झोळी या उक्तीप्रमाणे गेल्या वर्षी खरं तर साहेबांनी स्वतःहून ही आमची धडपड पाहिली। आम्ही शिक्षक आमच्या वैयक्तिक आर्थिक सहकार्यातून या विद्यार्थ्यांना आणि गावातील काही माजी विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील यांच्या सहकार्यातून या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचं वितरण करत होतो। साहेबांनी आमची धडपड पाहून त्यांनी सांगितलं, सर काही अडचण असेल तर मला सांगा। अगदी सरांनी आदल्या दिवशी यादी दिली ती व्हॉट्सॲपवर आणि साहेबांचं साहित्य मुंबईवरून अगदी 4थ्या दिवशी या ठिकाणी विद्यालयामध्ये हजर झालं आणि गेल्या वर्षी आपण या साहित्याचं वितरण केलं आणि यावर्षी साहेबांनी आम्हाला आदल्या दिवशी आमच्याकडून यादी घेतली आणि अगदी रविवार असून सुद्धा संध्याकाळी ते साहित्य 7 वाजले आणि विद्यालयामध्ये प्राप्त झाले। तर या साहेबांच्या अगदी तत्परतेमुळं आणि एक जी त्यांच्या मनामध्ये एक उदारतेची भावना आहे, यासाठी आपण सर्वांनी एकदा या सर्व मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। मी खरं तर या दोन्ही विद्यालयांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो
आणि या ठिकाणी सन्माननीय सखाराम शेठ भालेराव यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं अशी विनंती करतो. तसेच शिक्षक वृंद, उपस्थित जे काही संघाचे सर्व सदस्य, यामध्ये अध्यक्ष टी.आर. भालेराव, संस्थापक यशवंत कानडे, माझी मित्रमंडळी प्राध्यापक राजू भालेराव, भीमा थोरात, चंद्रकांत बोरगुरुजी, चंद्रकांत शेवाळेकर, त्याचप्रमाणे शांताराम थोरात आणि या सहभागात या पुस्तक वह्या वाटण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे असे एकमेव माझे मित्र उपस्थित असलेले डी.बी. भालेराव, रिटायर्ड डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर, त्याचप्रमाणे नंदाराम भालेराव सर, मुरलीधर भालेराव हे जे रिटायरनंतर या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत, त्याचप्रमाणे या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पळणे आणि उपस्थित मित्र, मी यासाठी उभा राहिले किंवा वाटप हे जे केलेलं आहे हे एक सामाजिक बांधिलकी आहे आणि या सामाजिक बांधिलकीचं भान ठेवून आम्ही मित्र, तर त्यामध्ये आपल्या गावचे सुपुत्र डॉक्टर बाळासाहेब गायकवाड जे उपाध्यक्ष गोदरेज इंडिया लिमिटेडमध्ये रिटायर झाले, परंतु त्यांना त्यांच्या विद्वत्तेमुळं मुंबईमध्ये खूप वाव आहे काम करण्यात आणि त्या कामात व्यस्त आहे. तथापि आपल्या गावची आठवण म्हणून मी त्यांना विनंती केली असं करायचं आहे, क्षणाचा विलंब न करता किती रक्कम लागेल याप्रमाणे मला पाठवलेले आहे. त्याचप्रमाणे दुसरे सुधीर शेवाळे जे वित्त अधिकारी म्हणून रिटायर झाले, त्यांनी पण लगेच मदत दिलेली आहे. दुसरे आणखी SAO म्हणून अधीक्षक कृषी अधिकारी सुरेश विठ्ठल भालेराव, त्यांना फोन केला तर ते पण व्यस्त आहेत कामात, ते येऊ शकले नाही. आणि या ठिकाणी आपल्या गावामधील वरिष्ठ व्यवस्थापक बँक ऑफ इंडियाचे शंकर कळणे यांनी पण यात मदत केलेली आहे. आमचा तर असा प्रयास आहे की याच्या व्यतिरिक्त नुसत्या वह्या देऊन त्याच्या व्यतिरिक्त आणखी काय देता येईल शाळेला का जे दैनंदिन उपयोगी पडेल, याविषयी मी सरांना विनंती करतो की दैनंदिन काय उपयोगी पडेल तुमच्या सभागृहामध्ये किंवा आणखी कुठं, तर अशा काही वस्तू असतील तर अवश्य ती यादी आम्हाला द्यावी आणि यातून आपण सहकार्य करूया. एकमेकाला दिल्याशिवाय हे समजणार नाही आणि आपली शाळा ही या तालुक्यात नाही जिल्ह्यात 1 नंबर करावी अशी अपेक्षा आहे. सरांनी विशेष म्हणजे दोन्ही पण मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी मला क्षणाचा विलंब न करता यादी दिली, अभ्यासून यादी दिली. जेव्हा ती नावं वाचली तेव्हा खरंच अभ्यासून यादी दिलेली आहे, सर्व मुलांची नावं दिली नाही. आमची अशी अपेक्षा आहे, माझे मित्र आहे ते गरजू त्यांना मिळावं. समुद्रावर पाऊस पडण्यात काय अर्थ नाही, म्हणून जिथं कोरड पडलेली आहे अशा ठिकाणी द्यावं अशी अपेक्षा आहे आणि ती यादी दिल्याबद्दल मी सरांना आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना. आपण या ठिकाणी सर्वांना बोलवले, आमच्या हस्ते वाटप करून घेतलं आणि एक सांगायचं आहे मला की आम्ही जे करतोय दान म्हणून अजिबात करत नाही. आम्ही या गावातले एक चांगले नागरिक होण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या हेतून आम्ही देतोय हे प्रत्येकाने भान ठेवावं आणि मुलांनी त्या साहित्याचा वापर आपल्या शैक्षणिक वर्षात चांगला करावा. चांगले मार्क्स गुणांकन घेऊन पुढच्या वर्गात जावं. पुढच्या वर्षी पण हा उपक्रम चालू राहील याची नोंद घ्यावी. आम्हा सर्वांना इथं बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल हायस्कूल आणि मराठी शाळा या सर्व वृंद वर्गाचं मी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण. यानंतर विद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री बाळासाहेब आरेकर सर या ठिकाणी आपलं मनोगत देतो. तुमच्यासाठी होतोय, बरोबर आहे का नाही? आपल्या नगरीचं आराध्य दैवत कमलजी देवी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन खरं तर आज ज्यांची जयंती आहे त्यांच्या अथक परिश्रमातून काबड कष्टातून प्रतिकूल काळामध्ये कमलजी देवी मातेच्या नावानं विद्यामंदिर उभं राहिलं. हे सर्वांचं श्रद्धास्थान स्वर्गीय चांदूर भाऊ बोरा यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो. शैक्षणिक वर्ष 2026 आणि 27 सुरू झाले. साहेब, आपण सगळी मंडळी जी मंचावर बसलेली आहेत
खरं तर 15 जूनला शासकीय नियमानुसार विद्यालय सुरू झालं. जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल कळंब आणि कमलदेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कळंब या दोन्ही विद्यामंदिरांनी नवगत विद्यार्थ्यांचं स्वागत धुमधाममध्ये त्या ठिकाणी करण्यात आलं. खरं तर विद्यार्थ्यांच्या मध्ये शिक्षणाची आवड त्या ठिकाणी निर्माण व्हावी या धारणेमधून त्या ठिकाणी मुलांना शाळेच्या प्रांगणामध्ये प्रवेश करत असताना एक आनंददायी वातावरण त्यांच्या मनामध्ये असावं या दृष्टिकोनामधून उपक्रम राबवून खरं तर 15 जूनला विद्यालय सुरू झालं. शाळा सुरू म्हटलं का अनेक गोष्टी येतात. मग शालेय साहित्य, मग शालेय शिस्त, मग शालेय प्रशासन आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये शालेय गुणवत्ता हे सगळं काम करत असताना खरं तर वार्षिक नियोजन प्रशासकीय त्या ठिकाणी आमच्याकडे असतं आणि या प्रशासकीय नियोजनानुसार त्या ठिकाणी काम सुरू होत असतं. हे काम सुरू होत असताना निश्चितपणे साहेब अनेक वेळेला अनेक प्रकारचे प्रश्न, शेवटी एक मंदिर चालवायचं म्हटलं, एक शाखा चालवायची म्हटलं तर अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी असतात. पण मला या नगरीचा अभिमान आहे. सगळी आपण अगदी आमची सर्व पाठीराखे तुम्ही आमच्या बसलेले आहेत, ज्यांचे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि म्हणून या नगरीचा मला अभिमान आहे. जेव्हा जेव्हा या विद्यामंदिरांना काही गरज निर्माण होईल तेव्हा तेव्हा या नगरीतला प्रत्येक माणूस काही ना काही दिल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून या नगरीचा अभिमान संपताना एक दातृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व असणारी ही कळंब नगरी माझी आहे. आणि म्हणून आपण सगळे व्यासपीठावर बसलेले माझ्या दृष्टीनं त्या ठिकाणी फार महत्त्वपूर्ण व्यक्ती आहात आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं खरं तर आम्ही या शिक्षणाच्या पवित्र ज्ञानदान क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी आम्ही काम करतोय. कालही तुमचे आशीर्वाद होते, आजही आहेत आणि उद्याच्याही कालखंडामध्ये तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहतील अशा प्रकारचा निमित्ताने विश्वास व्यक्त करतो. खरं तर यामध्ये विशेष करून ज्यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची कळंबमध्ये स्थापना केली ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक, आपले सर्वांचे मार्गदर्शक, या गावागाड्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला ते आदरणीय यशवंत कानडे. त्याच्यानंतर सेवानिवृत्त अधिकारी आमचे मार्गदर्शक सकाराम भालेराव साहेब, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सन्माननीय DR भालेराव साहेब, ज्यांनी शिक्षणाच्या पवित्र ज्ञानदान क्षेत्रामध्ये विस्तार अधिकारी म्हणून काम केलं ते आमचे मार्गदर्शक शांताराम बापू थोरात. त्यानंतर पवित्र ज्ञानदान क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे भोरगुरुजी, त्याच्यानंतर आमचे मार्गदर्शक ज्यांनी तालुक्याच्या पटलावर स्पर्धा परीक्षेमध्ये ज्यांचा नावलौकिक आहे ते आमचे मार्गदर्शक आदरणीय शेवाळे सर. त्यानंतर माझे गुरुवर्य ज्यांनी पवित्र ज्ञानदान क्षेत्रामध्ये अनेक पदं भूषवली ते नंदराम भालेराव सर. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल कळंब सन्माननीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपजी कहर्णे, त्याच्यानंतर राजेशेठ भालेराव, मुरलीधर भालेराव साहेब, त्यानंतर थोरात साहेब, त्याच्यानंतर भालेराव साहेब, ही सगळी आपण खरं तर दिग्गज मंडळी आहे आणि मी विश्वासाने अंतःकरणपूर्वक सांगतो का तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच आम्ही चांगल्या प्रकारचं काम या पवित्र ज्ञानदान क्षेत्रामध्ये करू शकतो. आणि म्हणून हा आशीर्वाद मिळायला सुद्धा नशीब लागतं साहेब आणि आम्ही नशीबवाले. तुमच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, शाबासकीची थाप आमच्या पाठीवर आहे आणि जेव्हा काय मागेल तेव्हा तेव्हा त्या गोष्टी मिळतात. आता साहेबांनी सांगितलं दोन्ही पवित्र ज्ञानदान क्षेत्राच्या मंदिरांसाठी जे जे लागेल ते आम्ही मदत करू. प्रत्येकाचं ध्येय एकच आहे, तुमचं ध्येय एक आहे, आमचं सर्वांचं ध्येय एक आहे का ही समोर बसलेली लेकरं, उद्याची भावी पिढी ही उज्ज्वल घडली पाहिजे, सुसंस्कारित घडली पाहिजे, गुणवत्तापूर्ण घडली पाहिजे. कारण हीच पिढी उद्याच्या कालखंडामध्ये या कळंब नगरीचं गाव राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचं काम ही पिढी करणार आहे. कारण यांच्या अगोदर तुम्ही सर्वजण बसला, या सगळ्या मंडळींनी आपल्या कळंब गावचं नाव राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेण्याचं काम केलं. कारण इथं उद्योजक बसलेत, इथं अधिकारी बसलेत, इथं व्यावसायिक बसलेत, ज्यांनी कृषी क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं ते बसलेत, ज्यांनी कारखान्याचं नेतृत्व केलं ते बसलेत. म्हणजे सगळ्या क्षेत्रातली मांदियाळी खरं तर या ठिकाणी समोर आहे विद्यार्थी मित्र. आणि म्हणून मला या मांदियाळीचा खरं तर अभिमान आहे. आणि म्हणून साहेब निश्चितपणे या ठिकाणी या मंदिरामध्ये आम्ही सर्वजण काम करत असताना ही समोर बसलेली लेकरं
जेव्हा प्रिमायसेसमध्ये येतात तेव्हा ती लेकरं आमची असतात आणि आमची लेकरं म्हणून मायेची पांघरून घालून त्यांना त्या ठिकाणी पर्यायाने कधी कधी कडक शिस्त लावून गुणवत्तापूर्ण कसे घडतील, सुसंस्कारित कसे घडतील, अशा प्रकारचा त्या ठिकाणी विश्वास आमचा सर्वांचा असतो. निश्चितपणे ज्या विद्यार्थ्यांना या सर्व मंडळींनी काही ना काही शालेय साहित्य दिलंय, विद्यार्थी मित्र हो, ते दिलेलं साहित्य निश्चितपणे तुम्ही शिक्षणामध्ये पुढे जावे, तुमची गुणवत्ता वाढावी, तुम्ही काहीतरी शिकावं, घडावं, मोठं व्हावं या धारणेतून दिलंय. ज्या ज्या विद्यार्थ्यांना ते साहित्य दिलंय त्यांनी चांगल्या पद्धतीने त्या साहित्याचा वापर करावा, ते जपून ठेवावं. चांगल्या प्रकारचा वापर करून उद्याच्या कालखंडामध्ये आम्हाला तुमचीच यादी व्यासपीठावर वाचायला मिळाली पाहिजे. यांच्यासमोर काही विद्यार्थी साहेब गुणवत्तेमध्ये पुढे आहेत, अशा प्रकारचा विश्वास आपण सगळ्यांना देऊया. आणि निश्चितपणे अधिकचा वेळ घेण्यापेक्षा या भविष्याच्या काळामध्ये निश्चितपणे आपण ज्या ज्या विद्यार्थ्यांना मदत केली ते विद्यार्थी गुणवत्तेमध्ये पुढे असतील असा विश्वास व्यक्त करून तुमचं सर्वांचं त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आभार मानावे तेवढे कमीच आहेत. फक्त एवढंच म्हणणार आहे, अशाच प्रकारचे आशीर्वाद पाठीशी कायम असावे. कधी जर चुकलो, कधी जर काही चुकीचं घडलं तर 100% मी तुमच्या घरातला आहे, तुम्ही माझे आहे, मी तुमचा आहे. कधीही मला भेटून फोनद्वारे मला सूचना करू शकता, मला समज देऊ शकता, मला सांगू शकता आणि त्या सगळ्या गोष्टींचं पालन करणारा मी एक सेवक, एक पाईक म्हणून त्या ठिकाणी काम करेल, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो साहेब. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, दरम्यानच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य उत्तम शेठ भालेराव, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं गावामध्ये चालणारे विविध शैक्षणिक, राजकीय आणि धार्मिक असे कार्यक्रम सतत होत असतात, परंतु ते फक्त त्याचा आनंद आपण घेत असतो. पण खऱ्या अर्थाने 100% समाजापर्यंत ते कार्यक्रम पोहोचण्याचं महत्त्वाचं काम हे आपल्या सर्वांना सुपरिचित असणारे इसाकबाई शेख हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या दोघांचं मनपूर्वक स्वागत करतो. खऱ्या अर्थानं ही दोन्ही ज्ञानमंदिरं उभारणीसाठी या सर्व मंडळींनी आजच्या या पवित्र दिनी भाऊंचा आणि त्यांचा कुठे ना कुठे संबंध आलेला आहे, त्यासाठी यांचं मोलाचं असं योगदान आहे. आणि खरं तर आजच्या या पवित्र दिवशी जे भाऊंचं स्वप्न होतं, वंचित, गरीब आणि गरजूंना मदत व्हावी, खरं तर ते भाऊंचं स्वप्न आज भाऊ पाहत असतील की साहेब तुमच्या रूपाने खरं तर ते स्वप्न आज या ठिकाणी प्रत्यक्षात उतरलेलं आहे. मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचं आभार मानतो. आणि यानंतर शेवटचा गोड कार्यक्रम या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सन्माननीय निराळी मॅडम यांनी पुन्हा एकदा सर्वांचं आभार प्रदर्शन करा. या शैक्षणिक वर्षात आमच्या जिल्हा परिषद शाळेला सरकारकडून गणवेश, पाठ्यपुस्तके, शूज, सॉक्स ह्या वस्तू मिळत असतात. परंतु जे काही विद्यार्थी जे खूप गरजू असतात त्यांच्या पालकांना त्यांना वह्या किंवा इतर शैक्षणिक साहित्य देता येत नाही. अशा मुलांसाठी सर्व ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना वह्या आणि इतर साहित्य वाटप केले. त्याबद्दल आमच्या संस्थेच्या वतीने मी आपले आभारी आहे. तसेच BDO साहेब सकाराम शेठ भालेराव यांनी अशी अपेक्षा केली दोन्ही संस्थांकडून की मुलांना सर्व साहित्य दिलं जातं, पण विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढावी, यांचं सर्व जिल्ह्यात राज्यात नाव व्हावं. तर मी कमलजय देवी माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद मॉडेल स्कूल कळंब यांच्या वतीने ग्वाही देते की आम्ही संपूर्ण विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू. नव्हे तर आम्ही खूप प्रयत्न करू सर्व विद्यार्थ्यांना यशाच्या प्रगतीवर नेऊ. आपण सर्वांनी विद्यार्थ्यांना हे साहित्य दिलं. त्यामध्ये सखाराम शेठ भालेराव साहेब, यशवंतराव शेठ कानडे, DR भालेराव, शांताराम बापू थोरात, चंद्रकांत भोर गुरुजी, चंद्रकांत शेवाळे गुरुजी, नंदाराम भालेराव सर, संदीप कोहडणे अध्यक्ष, राजू शेठ भालेराव, मुरलीधर भालेराव साहेब, भीमा काशीनाथ थोरात भालेराव साहेब व
सखाराम शेठ भालेराव यांचे जे मित्र आहेत, मित्र परिवार, त्यांनी संस्थेसाठी जे साहित्य दिलं त्या सर्वांचे मी दोन्ही संस्थेच्या वतीने आभार मानते. धन्यवाद. मान्यवरांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. प्रथमतः मान्यवर खाली जातील आणि नंतर विद्यार्थ्यांनी उठायचं.